हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर शेवटचे 3 दिवस उरलेले आहेत आपला फास्टिंग, इंटरमिटंट फास्टिंग संपायला. आणि हे आहे माझं आजचं वेट. रोजच्याप्रमाणे सवयीप्रमाणे गरम पाणी पिलेली आहे उठल्यानंतर. त्यानंतर अंघोळ वगैरे करून फ्रेश झाल्यानंतरच मी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे भरपूर दिवसांनी. आणि त्यानंतर मग जायचं आहे किचनमध्ये जेवण बनवायला. हे ठरलेलं रुटीन आहे. आणि आज मी ठरवलं आहे की शेवटचे 3 दिवस आहेत तर ओमॅड करायचं आहे, म्हणजे एकदाच दिवसातून खायचं आहे. तर प्रॉपर पद्धतीने आज मी पूर्ण दिवस करायचं ठरवलेलं आहे. मुगाचा चिला बनवला होता, ज्यामध्ये भरपूर असं पनीर टाकते मी, कारण व्हेज प्रोटीन सोर्ससाठी असं काहीतरी शोधावं लागतं आणि मला पनीर आवडत नाही, म्हणून हे ह्याच्यात घालून खाते मी कसं तरी. त्यानंतर मग थोडी पटापट कामं केली घरची, आणि ब्रेकफास्ट करायचा नाही आहे आज, त्यामुळे तुम्हाला मी माझा डायरेक्ट लंच दाखवते जो ऑफिसमध्ये करते. चण्याची भाजी घेतले, सॅलड घेतले, एक ज्वारीची भाकरी आणि तो चिला घेतलेला आहे. सोबत ताकसुद्धा घेतलेला आहे आणि अजून थोडासा चिला घेते जो अजून तव्यात आहे, बनेल तेव्हा घेईन. त्यानंतर मग हे सगळं घेऊन मी निघालेली आहे ऑफिसला. आणि सध्या एकदम हॅपी फील होतं आहे, कारण माझा फेवरेट फेस्टिवल येतो आहे, म्हणजे दिवाळी येते आणि मला खूप खुश असते मी या दिवाळी. माझा माहिती नाही का, पण मला भरपूर आवडते दिवाळी हा सण. त्यानंतर मग ऑफिसला गेली आहे. 2 वाजता मी लंच करते अगदी रोजच्याप्रमाणे, पण त्याआधी अर्धा तास आधी मी ॲपल सायडर व्हिनेगर घेतलेली आहे. हे मी साधारण एक 1:30च्या आसपास घेतलं आहे. त्यानंतर जेवली आहे 2 वाजता, जो टिफिन घेऊन गेली होती तो. आणि जेवून झाल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी हे छास पिलेली आहे. त्यानंतर घरी आली आहे आणि एकच टाईम जेवायचं आहे मला 3 दिवस, 1 मील अ डे. त्यामुळे डिनर तर काही करायचं नाहीच आहे. घरी आली आहे, पाणी पिली आहे मस्त. दिवसभरसुद्धा इनफ पाणी पिते मी, कारण समोर बॉटल ठेवते, त्यामुळे म्हणजे नजर गेली की ते पियावंसंच वाटतं. त्यानंतर बस असा होता माझा आजचा दिवस. उद्या भेटू.